हाय फ्रेंड्स, आज आलोय आपण मासे पकडायला पागरावर. आलोय मी एक आणि आले गणेश मुकणे. आम्ही दोघं आलोय पागरावर मासे पकडायला. तर बघू तर पागे टाकले मासे भेटतात का. भेटले तू शकता. गणेश मुकणे पागे टाकले. बघू आपण कचीला पी येते का. पहिल्याच पागराला एक पण चिलापी नाही गावली. आपण दुसरं मित्रांनो रात्र झाली आणि आम्ही पागे टाकलं होतं तर एक मासा सापडलाय. तुम्हाला दाखवीन. टाकले पीठ पण इकडे बघू. इथं आली एक चिलापी. खूप अंधार झालाय, बघू शकता तुम्ही. एवढा अंधार झालाय आणि आम्ही पागे टाकलं होतं. तर आता मित्रांनो एक चिलापी आपल्याला सापडली. लय मेहनत केली तरी आपण. गणेशने दुसरं पण पाकिट टाकलंय. त्यात आली का. शक्यतो चिलापी नाही. तो आलाय खवल्यात कवडच म्हणतात. एक सापडले आपल्याला, बघू शकता तुम्ही. गणेशने जाळावरती घेतलंय. चिलापी तर नाही पण आपल्याला खवले मासा सापडलाय. खवले मासा सापडलाय. आता येऊ आपल्याला एक खवले मासा म्हणजे कवडस आणि एक चिलापी दोन धावल्यात. गणेश गेला तिकडं अजून टाकायला. तुम्हाला दिसत नसेल अंदर झाले म्हणून पाकिट. फायनली मित्रांनो लई मेहनत केली तर आपले दोन मासे सापडल्यात. एक आम्ही जाळी टाकू आणि गणेशला मासे सापडले का नाही बघू शकता मित्रांनो. तर थोडं पाकिट ओढायला लागलाय. तर पण मस्त साईज मध्ये 1 किलोची तर नक्की असेल. 1 किलोच्या पुढं पण असेल. दोन आल्यात बघू शकता मित्रांनो. 1-2 किलो पण होऊ शकतं. आज पहिल्याच पिठाच्या गोळ्या आपल्याला चिलापी दोन आल्यात. आता या चिलापी काढून घेऊ आणि दुसऱ्या पण पिठाच्या गोळ्या बघू मित्रांनो. आता ही चिलापी आपण काढून घेऊ. ही चिलापी काढून घेऊ आणि गांजव्यात ठेवू मित्रांनो. आपण इथं पिठाचा गोळा टाकला होता मागाशी जेव्हा थोडा उजेड होता त्या टायमाला. आता लय अंधार झाले. आपल्याला 3 चिलापी आल्यात. बघू शकता 3 चिलाप्या. खूप अंधार झालंय, बघू शकता तुम्ही. आता लाईटी पण लागल्यात आणि सध्या तर आता 8:30 झाले असेल मित्रांनो. या 3 चिलाप्या घावल्यात. पण ही चिलापी एकदम जबरदस्त, लईच मोठी. 1.5 किलोची आहे ही चिलापी. आणि आहे अर्धा किलो पर्यंत. आणि एक छोटीशी आहे. ही बघू शकता तुम्ही मित्रांनो. आपल्या अशा 3 चिलाप्या गावल्यात. तर आपण ही आता शकता ही खूप जबरदस्तच आहे. डायरेक्ट 1.5 किलो पर्यंत आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही ही आहे 1.5 किलोची चिलापी. तर तू आता खूपच अंधार झालाय. तुम्हाला दाखवू शकतो पण नाही तरी पण तुम्हाला दाखवतो. आता इथं उजेड पण नाही एवढा तरी पण तुम्हाला दाखवतो. काही 1.5 किलो चिलापी आहे. आणि वरती 2 गावल्यात. आपल्या इथं 3 गावल्यात. 3 चिलापी आपल्या गावल्यात. तर आता त्या साईडला पिठाचा गोळा टाकला होता आपण त्या तिथं. तर आता गणेश गेलाय. त्या आपण आता गांजोत भरू आणि त्या ठेवू आणि मग गणेश के जाऊ तिकडं. तर गणेशने पागीर पण टाकलाय. तर बघू तर आपल्याला तिकडं किती गावत्यात चिलापी मित्रांनो. तर आपल्या 3 चिलापी गावली. तर या 2 आहे बार खाल्ल्या आणि आहे जबरदस्त, डायरेक्ट जबरदस्त. बघू शकता 1.5 किलो किंवा 1.5 किलोच्या पण पुढं जाईन. 1.5-2 किलो पण होऊ शकतं. एवढी मोठी चिलापी आपली पागर गावली. तर एवढी मोठी गावली. तर आपण तिथे एक पाकिट टाकलं होता आणि इथे एक टाकला होता गणेशने. तर यो गेला मोकळा आणि त्याची सापडली. तर आता आपण ही चिलापी गांजोत ठेवू आणि तिकडे खाली आपण जे पिठाचा गोळा टाकला होता जो खाद्य तिकडे टाकायला. खूपच अंदाज झालाय. तिकडे आपण 3 चिलापी पकडल्यात आणि वरती 2 मासे पकडल्याचे 5 झाल्यात. आणि गणेश गेलाय तिकडं अंधारात. बघू शकता तुम्ही. दिसत थोडा गणेश पागीर टाकायला गेलाय. तर चला आपण त्याच्याकडे जाऊ. आता तो पागीर टाकलाय. बघितला असेल फॅक्टन दिसला असेल थोडा. तर आता त्याच्याकडे जाऊ. बघू त्याला चिलापी घावली का नाही. आपला यो लाचचा गोळा आहे जो आपण 3 गोळे टाकले होते. जो पहिल्या गोळ्यावर भेटली दुसरा फेल गेला आणि वरती मोकळी टाकलं होतं पागीर. त्याला 2 सापडल्या. तर आता बघू गणेशला सापडल्या का नाही. तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आता इथून बरेच लांब आहे ते जायला. तर गणेश आली का आल्यासारखं वाटते. तर गणेश सांगतोय. तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त, डायरेक्ट जबरदस्त चिलापी आली.
खूपच मोठी बघू शकता. तर ही चिलापी साईज कमी कमी 2 किलोच्या, गणेश सांगतो 2 किलोच्या आहे. जबरदस्त बघू शकता तुम्ही. तर गणेशला कारण की भीती वाटते, ती अशी उड्या मारती ना तर पकडायला गेलं काटे हातात जातात. तर आता गणेश पकडतोय बघू शकता आपण. तर आता गणेश पकडतो आणि पकडल्यावर आपण ते आपल्या तिकडे ही चिलापी बघू शकता. ही 2 किलोच्या पुढं आहे. तर जबरदस्त घावली. एवढी चिलापी घावत नाही पण आज एवढी मोठी घावली. आणि आता खूपच टाइम झालाय. तर आता आपण डायरेक्ट पुढच्या व्हिडिओ मध्येच भेटू.